शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यातील शाळा कॉलेज हे आता लवकरच सुरू होणार आहे। तुम्हाला सर्वांना माहिती असेल त्याआधी आता प्रवेश प्रक्रिया 11वीचे चालू आहेत। डिप्लोमाचे ITIच्या प्रवेश प्रक्रिया चालू आहेत। सर्वांचे हित लक्षात घेऊन आता शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय खूपच चांगला घेतलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे। विद्यार्थ्यांचे शिक्षण दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा मानल्याबद्दल याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूयात। सध्या राज्यात अनेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे आवश्यक असणारी कागदपत्रे काढण्यासाठी शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून तजवीज दिली आहे। शासकीय कार्यालयातील ई-सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रांसाठी 100 व 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य आहे, त्यामुळे यापुढे अशी मागणी करू नका अशी तजवीज बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सर्वच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पत्र जारी करण्यात आले आहेत। कागदावर स्वयंप्रमाणित शपथपत्र सादर करणे पुरेसे आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे की 2 महिन्यांपूर्वी जात पडताळणी, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलियर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखल करण्याच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत। शासकीय कार्यालय न्यायालयात सादर होणाऱ्या शपथपत्रांसाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही। साध्या कागदावर स्वयंप्रमाणित शपथपत्र सादर करणे पुरेसे आहे, असेही त्यांनी सांगितले। बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे काढण्यास आता सोयीची ठरणार आहे। तर अशा प्रकारे आपण पाहिलं की शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे याची माहिती आज आपण घेतली आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।